काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, आझाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. आज महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता कांग्रेस के विधायक विजय वडेट्टीवार चंद्रपुर के दौरे पर थे. उन्होंने सर्वप्रथम ओबीसी आंदोलन के पंडाल में भेंट दी, जहां पर उन्होंने सरकार को मराठों को एक व्यवहार और ओबीसी को एक व्यवहार देने के लिए कोसा. जिसके बाद उन्होंने स्थानिक गेस्ट हाउस में एक प्रेस कॉन्फ्रेंस ली, जिसमें उन्होंने सरकार को आड़े हाथों लेते हुए सरकार द्वारा नियोजित 29 तारीख को ओबीसी मीटिंग को डुप्लीकेट ओबीसी मीटिंग करार दिया. उसी तरह कॉन्ट्रैक्ट बेस पर भर्ती करने वाले सरकार के फैसले का भी उन्होंने निषेध किया. आइए देखते हैं इस प्रेस कॉन्फ्रेंस में विजय वडेट्टीवार ने क्या क्या कहा. राज्यामध्ये 27,000 कंत्राटी कामगार आहेत आणि या 27,000 कंत्राटी कामगारांना ग्रामपंचायत 12,500 रुपये त्या कंपनीला कंत्राटी कामगार म्हणजे डेटा ऑपरेटरच्या मानधनासाठी देते. त्या 12,500मधून 3% सर्व्हिस चार्ज आणि सेवा शुल्क आणि 1% सर्व्हिस चार्ज असं 4% कापून पूर्ण पगार या सगळ्यांना मिळणे अपेक्षित होतं. परंतु विजय धवंगडे नावाच्या ग्रस्ताची कंपनी आहे. हा संपूर्ण काम त्याच्याबरोबरचे पार्टनर जे ईडीची चौकशी झाली, मी नाव घेणार नाही मुद्दा, पण ते ज्या कंपनीमध्ये ज्यांची नावं इन्व्हॉल्व झाली ते काही मंत्री त्यामध्ये त्यांचा बिहाइंड कर्टन पडद्यामागे त्यांची भूमिका आहे. ते पैसे रूट कसे होतात हे मी येणाऱ्या काळात सांगेल. माझा शोध सुरू आहे. माझ्याकडे काही एव्हिडन्स आहेत, जबाबदारीनं बोलतो, पण आज मला ती ओपन करायची नाही पूर्ण डॉक्युमेंट्स आल्याशिवाय. पण हे जे 27,000 लोकांच्याकडून त्यांना 4% कापून पूर्ण पगार देणे अपेक्षित होतं. आज ग्रामपंचायत दर वर्षाला त्यांना तेवढे पैसे देते डेटा ऑपरेटरचे 27,000. ते त्या कंत्राटदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि ते 6,900 रुपयेप्रमाणे या डाटा ऑपरेटरला पैसे देत आहेत. हे पैसे मागच्या 9-10 महिन्यापासून या कंत्राटी डेटा ऑपरेटरला मिळाले नाही आणि त्यांना आता त्यांच्या जगण्याचा जीवनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून ते त्या ठिकाणी सगळे डेटा ऑपरेटर मला मिळाले. लेखी स्वरूपामध्ये डेटा ऑपरेटरनी आम्हाला किती पैसे मिळत आहेत हे सांगितलं आहे आणि हे वर्षभरापासून पैसे मिळत नाही, 10 महिन्यापासून पैसे मिळत नाही. त्यांचं लेखी निवेदन मला प्राप्त झालं आहे, त्यांच्या संघटनेचं निवेदन प्राप्त झालं आहे. याचाच अर्थ असा की ही जी संस्था आहे या बिचाऱ्या डेटा ऑपरेटरकडून निम्म्यापेक्षा अधिक पैसे ही खात आहे आणि या लोकांचं शोषण करत आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन निवेदन करणार आहे की या कंपनीवर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लूट जी चालली आणि फसवणूक चालली याच्यावर 420मध्ये गुन्हा दाखल करा. क्रिमिनल ऑफेन्स होतो आहे. त्यांची फसवणूक ग्रामपंचायतकडून 12,500 घ्यायचे आणि कंत्राटी कामगारांना मात्र 6,900 द्यायचे. तर काय सरकार झोपलं आहे काय? क्या मंत्री झोपले आहे त्यांचे? कुठे आहे ते सगळी? यांचं लक्ष कुठे आहे? एवढं जर शोषण होत असेल तर. आणि 9 महिने पगार न मिळाल्यामुळे त्या बिचाऱ्या डेटा ऑपरेटरला लोकांची कामं करत असताना त्यांच्याकडून पैसे घ्यावे लागतात आणि स्वतःचं घर चालवावं लागत आहे. हे जे सगळं चाललं आहे गेल्या 4-5 वर्षापासून, याच्यावर कारवाई व्हावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी उच्चस्तरीय. हा विषय आम्ही विधानसभेत मांडूच, पण सरकारने मात्र या अशा संस्थेवर कारवाई करावी आणि कंत्राट रद्द करावं अशी आमची मागणी आहे. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी. वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट.
साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। महाराष्ट्र में बढ़ रहे विवादों के बीच अब महाराष्ट्र को विवाद राष्ट्र भी कहा जा सकता है। दरअसल हम ऐसा इसलिए कह रहे हैं क्योंकि कुछ महीनों पहले मराठा समुदाय अपने आरक्षण को लेकर आंदोलन कर रही थी, जिसके चलते महाराष्ट्र का संपूर्ण कार्यभार उथल पुथल हो उठा था। परंतु जब इस आंदोलन का निवारण करने के लिए राज्य सरकार ने कार्य किया तो मराठा आरक्षण के बाद महाराष्ट्र में ओबीसी आरक्षण की ज्वाला भड़क उठी, जो आज बहुत उच्च और बड़ा स्वरूप ले चुकी है, जिसमें सभी बड़े नेताओं का समावेश होने लगा है। इतने बड़े आंदोलन और विरोधों के बीच अब आदिवासी समुदाय ने भी अपनी मांग को लेकर आंदोलन पर बैठ चुकी है। दरअसल नागपुर में संयुक्त आदिवासी कृति समिति ने अपने मांगों पर विरोध शुरू कर देखते हुए अब महाराष्ट्र की स्थिति को देखकर सबके मन में ये सवाल उठ रहा है कि सरकार कैसे इन समस्याओं को सुलझाएगी या असफल हो जाएगी। अब देखना तो ये है कि संयुक्त आदिवासी कृति समिति ने जो आदिवासियों के लिए आंदोलन शुरू किया है, इसके आगे की क्या नीति और कार्य होंगे और क्या सरकार इसे संभाल पाएगी। मी NZ कुमरे, रिटायर्ड DCP आहे आणि ट्रायबल ऑफिसर्स फोरमचा प्रदेश कोषाध्यक्ष आहे। मित्रांनो, आम्ही या ठिकाणी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। या आमच्या या विदर्भात ज्या काही संघटना कार्यरत आहेत, या सर्व संघटनेच्या मार्फत या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। महत्त्वाची आमची संघटना सहभागी आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आज आमच्यासमोर ऐरणीला आलेला आहे। एक आता नागपूरला सुराबर्डी येथे आदिवासी समाजासाठी एक संग्रहालय अभ्यास केंद्र सुरू करणार होतो शासन। त्यासाठी पहिल्यांदा नागपूर युनिव्हर्सिटी जागा मंजूर केली होती। त्या ठिकाणी शासनाने 2 लाख रुपये 4 लाख रुपये खर्च करून कंपाऊंड बांधलं, ती जागा रद्द केली। नंतर दुसरीकडची जागा प्रपोज केली, नंतर तीही जागा रद्द करून आता सुराबर्डी जागा आमच्यासाठी प्रपोज केलेली होती आणि ती दिली सुद्धा। 25 एकर जागा मंजूर केली आणि आदिवासी विकास विभागाला डायव्हर्ट केली। असं असतानाही काही विशिष्ट लोकांच्या मागणीनुसार ते आमचं आदिवासीचं संग्रहालय का आपल्या पारशिवनी तालुक्यामध्ये का खेड्यामध्ये शिफ्ट करण्याचा घाट सरकारने घातलेला आहे का आमच्या कुठल्याही आदिवासी संघटनेने मागणी केलेली नव्हती। केवळ रामटेकचे आमदार, त्यांचा या कामाशी काही संबंध नाही, कुठलं काही त्यांचा राजकीय स्वार्थ असू शकते, अशा राजकीय स्वार्थापोटी त्यांनी आमचं नागपूरचं संग्रहालय रामटेकच्या ठिकाणी पारशिवनीच्या ठिकाणी शिफ्ट करण्याचा एक घात घातलेला आहे। ते त्याला विरोध आहे। आम्हाला सुराबर्डी ती जागा पाहिजे आहे, कारण नागपूर शहर आमच्या गोंड राजांनी वसवलेलं शहर आहे। या आदिवासींनी वसवलेल्या शहराच्या जागेत आम्हाला जागा न देताना जंगलात पाठवण्याचा जो घाट सरकार करत आहे, आमच्यावर अन्यायकारक आहे। दुसरी गोष्ट, आता धनगरांना आदिवासींच्या सुविधा द्या असं काही मागणी चालू आहे। ही मागील 15 वर्षापासून आहे साहेब, नवीन नाही। निवडणुका आल्या की धनगर लोक उपोषण करतात आणि शासन त्याच्या पाठीमागं जातं आणि प्रत्येक आता तुम्हाला कल्पना असेल, आदिवासींना केवळ 7% रिझर्वेशन आहे, परंतु आमच्या 180 जमाती आहेत आणि धनगर जमाती आणि उपजमाती म्हणून केवळ 9 जमाती आहेत आणि त्यांना फक्त 9 जमातींना 3.5% आजही रिझर्वेशन आहे, पण त्यांना केवळ राजकीय स्वार्थापुढे नाटक चालू आहे। यापूर्वी केंद्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाने मंजुरीसाठी पाठवलं होतं आणि 2दा केंद्र शासनानं यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे परत नामंजूर होऊन, आणि सध्या हायकोर्ट मुंबई बेंच येथे त्यांची केस चालू आहे आणि सरकारने आता 30चा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेसचा अहवाल आलेला असतानाही तो अहवाल सुप्रीम हायकोर्टामध्ये दाखल केलेला नाही। हे शासनाला माहिती आहे, विरोधात रिपोर्ट आहे, तर या विरोधातही आमचा विरोध आहे की यांना आमच्या याच्यात घेऊ नये। दुसरी गोष्ट अशी आहे की आता सध्या आपल्या महाराष्ट्र सरकारने नवीनच आता निर्णय घेतला, त्याच्यात किंवा आपल्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सर्व कर्मचारी भरणार, त्यात रिझर्वेशन राहणार नाही। म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन बंद करण्याचे अधिकारी शासनाला, राज्य शासनाला मुळीच नाही, तरी देखील हे बिना कॉन्स्टिट्यूशनल नियमानुसार न चालणारा शासनाचा आम्ही निषेध करतो आणि कायद्यानुसार आम्हाला जो देण्यात यावा। मागण्या पूर्ण न झाल्यास भूमिका काय राहणार? शेवटची भूमिका आम्ही कंटिन्यू करू, आम्ही रास्ता रोको करू। अख्ख्या सर्व आमचे आदिवासी आमदार जे आहेत महाराष्ट्रातले 25, त्यांना सोबत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू
आणि कडक आंदोलन करू, कारण कायद्यानं चालणारी माणसं आहोत व त्याच्यामुळे आमचा कायद्यावर विश्वास आहे. नमस्कार, मी दिनेश शेराम, अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद. आज संविधान चौक नागपूर इथे संयुक्त आदिवासी कृती समितीच्या अंतर्गत इथे धरणे व साखळी उपोषणाची सुरुवात करत आहे. आजच्या या आंदोलनाला प्रामुख्याने अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ट्रायबल ऑफिसर फोरम, गोंडवाना गणतंत्र पार्टी, तसंच हलबा हलबी कर्मचारी महासंघ ऑफ रोड या विविध अशा जवळपास 12 ते 15 संघटनांचे सर्व प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे आणि संयुक्तिकरित्या हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रमुख मागणी आहे की नुकतेच राज्य शासनाने धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची जी हालचाली चालू केलेल्या आहे त्याला खऱ्या आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येत आहे. आमची प्रमुख मागणी ही आहे की धनगरासहित कोणत्याही जातीचा अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे ST आरक्षणामध्ये समावेश करण्यात येऊ नये. दुसरी महत्त्वाची आमची मागणी म्हणजे नागपूर शहर हे गोंडराजे बख्तबुलंदशाह यांनी वसवलेलं आहे. अशा या ठिकाणी गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं, ज्याच्यामध्ये अभ्यास केंद्रसुद्धा निर्माण होणार होतं, हे करण्याचा जवळपास 16 वर्षापासून सरकार प्रयत्न करत आहे आणि सुराबर्डी नागपूर येथे 20 एकर जागा यासाठी मिळालेली होती. 1 कोटी भिंतीचं बांधकामसुद्धा यासाठी झालेलं होतं, परंतु सरकारने रामटेकचा एक आमदार एक साधं पत्र, समाजाची कोणतीही मागणी नसताना इथलं हे संग्रहालय स्थानांतरित करून चारगावसारख्या जंगलामध्ये नेण्याचा जो घाट घातलेला आहे आणि त्या जमिनीवर जो डोळा ठेवलेला आहे त्याला समाजाचा तीव्र विरोध आहे की गोंडवाना संग्रहालय हे नागपुरातच व्हावं. तिसरी आमची प्रमुख मागणी ही अशी आहे की नुकतेच सरकारने आता एक शासन निर्णय काढला आणि सर्व शासकीय भरती आहे या कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. कंत्राटी पदभरतीमध्ये आदिवासी तरुण बेरोजगार युवक युवतींचं आरक्षण नाकारण्यात जाणार आहे. त्यासाठी आमची मागणी आहे की कंत्राटी पदभरती रद्द करण्यात यावी व अनुसूचित जमातीला जे पूर्ववत आरक्षण देण्यात येत होतं ते देण्यात यावं. चौथी आमची अशी एक मागणी आहे की जे विशेष पदभरती आदिवासींच्या नावाने अनेक गैर आदिवासींनी ज्या जागा बळकावल्या होत्या आणि त्यांना सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्याला अधिसंख्य पदावर लोकांना वर्ग केल्यानंतर ज्या रिक्त झालेल्या जागा आहे त्या विशेष पदभरतीनुसार भरण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि यासाठी आज संयुक्तिकरित्या या आंदोलनाची इथे सुरुवात करण्यात आली आहे आणि याचं संपूर्ण महाराष्ट्र आणि विदर्भातील जनता यामध्ये आजपासून सामील होणार. Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best taste, outdoor and indoor sitting arrangements, best services at reasonable rates. We offer veg Manchurian, paneer Manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, Hakka noodles, Szechuan noodles, cocktail rice, paneer rice, Szechuan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722 008812.